अरे माधवा, काय म्हणावे यास? पटवर्धन आमचे जुने स्नेही, त्यांचे चिरंजीव हेही तुमचे स्नेही, आणि ते जे काही मत मांडत होते ते तुमच्याच पक्षाची मते मांडत होते, आणि असे असून सुद्धा तुम्ही सरळ त्यांना नकार दिला. काय म्हणावे यास? खरे आहे ते, परंतु आम्ही न्यायदेवतेच्या आसनावर बसतो. या आसनाचा मान राखणे हे आमचे कर्तव्य आहे. येथे हा आपला हा परका असा दुजाभाव नाही. कायदा साऱ्यांनाच समान समजतो. भाऊसाहेब, आपल्याला समाजात फार मोठा मान आहे, अनेक ओळखीही आहेत. त्यामुळे आपणास अशा प्रकारची गळ घालणे हे परिचितांच्या दृष्टीने स्वाभाविकच आहे. परंतु आम्ही कायद्याचीच बूज राखणार. तेव्हा या साऱ्यात आपली पंचायत होऊ नये असे आम्हास वाटते. क्षमा असावी, परंतु आपण आमचे मत स्पष्टपणे लोकांना सांगून परस्पर त्यांची बोलवण केलीत तर अनावस्था प्रसंग ओढवणारच नाही. काय ग रमे, काय चालले? कल्याण, आता 2 दिवस रडून रडून डोळे सुचतील. रमे, एक गोष्ट लक्षात ठेव. दुर्गेसमोर तिच्या सासरचा किंवा नवऱ्याचा अजिबात उल्लेख करायचा नाही. आणि जर तिने तो विषय काढला तर आपण लक्ष न देता दुसरा विषय काढायचा. काय समजले? हो. अगो दुर्गे, जागी हो. अशाच जर आठवणी काढत बसलीस तर एक दिवस मरण जवळ करावे लागेल. कितीदा सांगितले तूस, पण काही फरक पडत नाही तुला. अगं किती एकदा त्याच्याच बद्दल विचार करणार आहे? कोणाचा नाही तर स्वतःच्या तब्येतीचा तरी विचार कर. अजिबात काही कळत नाही हिला.